अमरावतीच्या परतवाडा येथील मुलीचे लैंगिक शोषण व्हिडिओ व्हायरल प्रकरण. या प्रकरणातील मुख्य आरोपी अय्यान सह 4 जणांना 7 दिवसाची पोलीस कोठडी अचलपूर न्यायालयाने सुनावली. चारही आरोपी परतवाडा पोलिसांच्या कोठडीत 27 एप्रिलपर्यंत राहणार. यापूर्वी 14 एप्रिल रोजी चारही आरोपींना 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत मिळालेल्या आरोपीचे नावे अय्यान अहमद, तन्वीर अहमद मुख्य आरोपी, आरोपी क्रमांक 2 उजेर खान, इकबाल खान सह आरोपी मोहम्मद सदा, मोहम्मद सबीर, तबरेज खान, तस्लीम खान असे आरोपीचे नावे आहेत. पूर्वी पोलिसांच्या ताब्यात असलेले 4 आरोपी जे आहे, एकूण 8 आरोपी आहे, त्यापैकी 4 आरोपींचा आज PCR संपणार होता. त्याकरता वाढीव PCR जो आहे वेगवेगळ्या मुद्द्यांवर मागितला आलेला आहे आणि 27/4 पर्यंत PCR ची मागणी केली गेली होती. न्यायालयाने PCR जे आहे पोलीस कस्टडीचे जे ग्राउंड्स आहे ते ग्राह्य धरून 4 आरोपींना 27 एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. युक्तिवाद जे आहे तपासादरम्यान बऱ्याचशा गोष्टी पुढे आलेल्या आहेत. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आलेला आहे. त्यामध्ये जे आहे बंच ऑफ फोटोग्राफ्स जे आहे ऑफस्क्रीन फोटोग्राफ्स मिळून आलेले आहेत. त्याचा विश्लेषण करणे, कुठे काढल्या गेलेत ते आणि त्यामध्ये आरोपितांना कोणी सहकार्य केलं आहे का या मुद्द्यांचा तपास करणे, आरोपींच्या बँक अकाउंटला जे अमाऊंट आलेला आहे किंवा त्यांनी कशा प्रकारे गेन केलेला आहे या दृष्टीने तपास करणे जे आहे गरजेचं आहे. तो एक मुद्दा होता. आरोपी नंबर 1 कडे थार गाडी आणि त्यामध्ये एक वेपन मिळालं, गन, त्या दृष्टीने तपास करणे आहे. या अशा सर्व मुद्द्यांवर PCR क्लेम केला गेला आणि आम्ही सरकार पक्षाने मांडलेले मुद्दे जे आहे ते न्यायालयाने ग्राह्य धरले व आरोपींना 27 एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी दिली.